लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा। साई सिटी पार्क, जुना येळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। इथली गुंतवणूक 100% फायद्याची, 100% स्वप्नपूर्तीची। त्वरा करा, मोजकेच प्लॉट शिल्लक। संपर्क प्रमोद कुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। सध्याचे राजकारण विचारांचे नसून वचपा काढण्याचे जयंत पाटील यांना साथ देण्याचे शरद पवारांचे आवाहन। जयंत पाटलांना साथ द्या, ते महाराष्ट्रातील उत्तम प्रशासक संघटक, त्यांची उंची मोठी, त्यांच्या पाठीशी राहा। शरद पवारांनी घातली भावनिक साथ। तर सध्याचे राजकारण विचारांचे नाही वचपा काढण्याचे आहे जयंत पाटलांचे वक्तव्य। जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे, अशी भावनिक साथ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घातली। ते सांगलीत लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते। शरद पवार म्हणाले, बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली, त्यावेळी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो। महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे। मंत्री म्हणूनही त्यांनी काम उत्तम केल्याचे गौरवोद्गार शरद पवारांनी काढले। जो विचार राजाराम बापूंनी दिला तो तितक्यात जोमाने आणि कष्टाने चालवण्याचे काम जयंतराव करत आहेत। जशी साथ बापूंना दिली तशीच साथ जयंतरावांना द्या। महाराष्ट्रातील तरुण पिढीसमोर उत्तम प्रशासक संघटक असून त्यांची उंची मोठी आहे, त्यांच्या पाठीशी राहा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले। तर विचारांचे राजकारण आज राहिलेले नाही, एकमेकांचा वचपा काढायचे राजकारण सुरू, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी याच कार्यक्रमात बोलताना केले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्या काळात कोणताही व्यक्ती मत्सर करत नव्हता। आज केवळ मत्सराचे राजकारण सुरू आहे। विचारांचे राजकारण आज राहिलेले नाही, एकमेकांचा वचपा काढायचे राजकारण सुरू आहे। राजकारण आज वेगळ्या वळचणीला गेलं आहे। साधन संपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली। सुट्टी घेतली, पण या सगळ्या एकंदर जो प्रवास होता जळगाव ते नागपूरपर्यंत, त्या सगळ्या प्रवासामध्ये बापूंनी 1 तास सुद्धा विश्रांती कधी घेतली की आम्ही लोक नव्हते, 2 लोक कायम चालले। एकाचं एक तर राजाराम बापू पाटील आणि दुसऱ्यांचं नाव प्राध्यापक NG पाटील, या दोघांनी त्याच्यामध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवलेलं आहे। आणि म्हणून किती कष्ट करायचे असते, विचार लोकांच्या बरोबर बांधायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ताधाऱ्यांच्या समोर मांडून त्याची सोडवणूक करून घ्यायची, त्यासाठी किती त्रास झाला तर तो त्रास सहन करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचाच होता। आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या, समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या, समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड स्मरण पुढच्या पिढीला होण्याच्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या पिढीच्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा तिथे देखणा पुतळा या ठिकाणी उभा केला। पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिव्हाळा त्यांचा कमी झाला नाही। माणसांची कसं वागायचं, माणसं कशी जपायची, हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला। मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता, माझा वाढदिवस होता। स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू, मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला, दादानी मला चारला केक आणि दोघांनी बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा। विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो, पण व्यक्तीचा मत्सर हा त्या पिढीने कधी केला नाही। आज काळ बदललेला आहे, एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो, हे आपण आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलो आहे। राजकारण विचाराचं राहिलेलं नाही,
राजकारण आता मत्सराचं एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं यायला हळूहळू आता जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती, कारण राजकारणच वेगळ्या वळचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्याबरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झालेली. पण त्यावेळी वसंतराव दादा असतील, राजाराम बापू असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे पवार साहेब आहेत, त्यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला पवार साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता. पवार साहेब यांनी